jungle. सो है हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। वेलकम बैक। अभी मैं आपको पता ही चल गया थंबनेल से कि मैं कहाँ जा रहा हूँ। मैं जा रहा हूँ अंडरग्राउंड मेट्रो, अंडरग्राउंड ट्रेन, रेलवे एक्सप्लोर करने के लिए मुंबई का। सो आप स्टे ट्यून रहना, मैं दिखाता हूँ कैसे कैसे क्या जर्नी रहेगी। अभी मैं लेट हो रहा हूँ, अभी बज चुके कुछ 10:30, मुझे निकलना था 9 बजे, पर अभी 10:30 बज चुके, कुछ काम आ गया था मुझे। और सो चलो जाते हैं, कैसे कैसे जा रहा हूँ, कैसे वहाँ पे जाते हैं पहुँचते, मैं आपको रास्ते में बताते रहता हूँ, या फिर ये ब्लॉग के एंडिंग में इन डिटेल बताऊँगा। चलो बाय बाय। सो हे गाईज, आता मी आहे नेरूलला। बघा नेरूल, आता इथून मी जाणार दादरला, कुर्ल्यावरून दादरला जाणार, तिकडून सिद्धिविनायकमधून टेम्पलच्या इकडून आपण ती अंडरलाईन रेल्वे पकडू, आणि मग कसं कुठे जातोय ते मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट डिटेलमध्ये. चला. हे गाईज, आता मी कुर्ला पोहोचलेलो आहे. हे बघा, या ट्रेनने आलो मी कुर्ल्याला. आता इथून दादरला जाऊ. चला. सो आता आपण दादरच्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. हा दादरचा प्लॅटफॉर्म नंबर 4. इथून आपण जाणार सिद्धिविनायक, नाही सॉरी, आपली कुर्लाचे दादरची ट्रेन आहे, त्या प्लॅटफॉर्मवर आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 ट्रेन आलेली आहे. इथून आपण कुर्ल्याला जाणार. सॉरी, इथून आपण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. दादरला जाणार, तिथून सिद्धिविनायक, आणि सिद्धिविनायकवरून अंडरग्राउंड ट्रेन पकडू आपण. चल बघूया. सो हे गाईज, सो तुम्ही बघितलं, आता मी पोहोचलेलो आहे दादर. इथून जाणार सिद्धिविनायक मंदिर, आणि सिद्धिविनायक मंदिर अंडरग्राउंड रेल्वेला जाणार. चला जाऊया. दादरचे दादर, हे सगळे दादरचे दादर. रहने बहुत बुरे लग रहे. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. सो हे गाईज, आता बघू आपण इकडून काय करायचं आहे. टॅक्सी करायची की बस करायची, जे कम्फर्टेबल असेल ते करू, आणि सिद्धिविनायक मंदिरला जाऊ. चला. हे बघा दादर स्टेशन. सो हे गाईज, दादर स्टेशनला उतरल्यानंतर आता आपण शेअरिंग कॅब पकडू. मी ते एकाला विचारलं आहे. शेअरिंग कॅब करून आपण जाऊ सिद्धिविनायक मंदिर, आणि तिथून मेट्रो पकडू. चला. सो गाईज, इथेच आलो आहे आता दादरला. तर हा दादरचा मार्केट आहे, हा सगळं. तर इथे तुम्ही थोडा एक्सप्लोर करून मग पुढे जाऊ शकता. हे बघा, सगळं तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये, शूज, वॉच, सगळं एव्हरीथिंग तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटेल. तर आलेच आहे, सिद्धिविनायकला जात असतील किंवा मेट्रोला एक्सप्लोर करायला, तर थोडा दादरचा पण एक्सप्लोर करा. मार्केट खूप मस्त आहे. चला. सो अगर तुम्हाला बसनी जायचं आहे तर बस पण अवेलेबल आहे. 5-5 मिनिटांनी बस आहे, तर तुम्ही बसनी पण जाऊ शकता. चला, आपण कॅबनी जाऊ. सो हे बघा काय, तिथे आता लाईन लागते कॅबसाठी, तर आपण लाईनीमध्ये लागायचं प्रॉपर, आणि मग कॅब घ्यायची आणि मग सिद्धिविनायक मंदिरला जायचं. चला. सो आता आपण कॅबमध्ये बसवलं आहे, जाऊ सिद्धिविनायक मंदिर. किती टाइम लागतं जायला सिद्धिविनायक मंदिरला? ट्रॅफिकवरती ठेवलं. सो गाईज, हे बघा सिद्धिविनायक मंदिर. तर आज आपण दुसऱ्या कामासाठी आलो आहे, तर लांबूनच पाया पडतो सिद्धिविनायक मंदिरला. तर आपण पहिल्या आज अंडरग्राउंड मेट्रो रेल्वे एक्सप्लोर करू, मग नंतर आपण सिद्धिविनायकला जाऊ परत कधी नेक्स्ट ब्लॉगमध्ये, किंवा तर अपकमिंग ब्लॉगमध्ये सिद्धिविनायक जाऊ. चला. हे बघा गाईज, लांबूनच सिद्धिविनायक. चला, इथून तिथेच सिद्धिविनायकच्या बाहेरच आपल्याला अंडरग्राउंड रेल्वे भेटणार, तर तिथं आपण जाऊ. आणि तिकीट मी ऑनलाईन बुक केलं आहे, ते कसा करतो मी तुम्हाला ट्राय करतो, घरी जाऊन सांगायचं किंवा ऑन द वेज सांगतो. चला. सो गाईज, एंट्री भेटलेली आहे आम्हाला. त्या अंडरग्राउंड रेल्वेला बोलतात ॲक्वा लाईन.
हे बघा इथे लिहिलं आहे, इथे लिहिलं आहे ॲक्वालाईन आणि हा पूर्ण मॅप आहे. हा मॅपचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि बघा कसं काय कुठे जाते. ऑल्दो तुम्हाला ऑनलाईन सगळं इन्फॉर्मेशन भेटेल. सो इथून हे जाते, ही गेट आहे, एंट्रन्स आहे. अंडरग्राऊंड रेल्वे ॲक्वालाईनची एंट्रन्स आहे. आणि मी राज ठाकूर आणि इथे आहे सिद्धिविनायक, जस्ट सिद्धिविनायकच्या समोर. चला जाऊया, एक्सप्लोर करू आणि कसं काय ते तुम्हाला दाखवतो. सो हे बघा तिथे लिहिलं आहे सिद्धिविनायकचा हा. आता इथून असं एंट्रन्स आहे. एंट्रन्स चालू होता तुम्हाला ACची फिलिंग येईल. सो इथून जाऊ आपण. ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे, फोटोशूट चालू आहे थोडा. असं खालती जायचं मस्त आणि तुम्हाला अजून दाखवतो पुढे काय काय सीन. चला. हा एक्झिट आहे आणि हा एंट्री आहे. इथे एंट्री, इथून जाऊया. चला. अगेन हा मॅप आहे. या मॅपवर तुम्ही अजून एक्सप्लोर करू शकता. एंड टू एंड पॉईंट्स कुठपर्यंत आहे हा ॲक्वालाईन. आणि या चला बघूया अजून पुढे किती काय मस्त दिसतं. खूप ॲस्थेटिक आहे ते सगळं. खूप कोरियन वाईब, US वाईब देतो इथे. जसं त्यांची ते अंडरग्राऊंड मेट्रो असते तशीच वाईब देते. चला. अजून खालची आहे तिकीट काउंटर. तिकीट काउंटर एक फ्लोर खाली आहे. चला तिकीट काउंटरच्या इथे जाऊ. पण मी ऑनलाईन तिकीट काढलं आहे. सो तिकीट काउंटर फक्त तुम्हाला दाखवतो. सो तुम्हाला अगर तुम्ही इथे थोडं नाही समजत कसं काय कुठे जायचं आहे तर तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स पण असतात, लाईव्ह इन्स्ट्रक्शन्स. तिकीट ऑफिस राईटला, कस्टमर केअर राईटला. इथे तिकीट ऑफिस पण आहे, लिफ्ट पण आहे, एक्झिट डोअर पण आहे आणि इन डोअर पण आहे. हा एक्झिट डोअर आहे. मी तुम्हाला तिकीट काउंटर दाखवतो जाऊन. चल ये दाखवतो. आणि सगळ्याकडे ना मॅप आहे, सगळीकडे डायरेक्शन मॅप आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, असं हा डायरेक्शन मॅप सगळ्याकडे आहे. चल. सो जसंच आपण ती सीडीवरून उतरलो तर आपण इथे आलो की राईटला आहे तिकीट काउंटर आणि लेफ्टला आहे स्टेशन, लाईक जिथे मेट्रो येते. हे बघा, हा तिकीट काउंटर आहे. इकडे तुम्हाला गर्दी नाही दिसणार. हे बघा, एक जण आहे तो तिकीट काढतोय. हे बघा, हा तिकीट काढतोय आणि जस्ट नेक्स्ट टू इट इकडून तुम्हाला मेट्रो भेटेल. चला बघूया कसं काय सीन. तुम्हाला अजून दाखवतो तिकीट काउंटर. ते बघा, असं तिकीट काउंटर आहे. एकच माणूस आहे. मोस्टली सगळे ऑनलाईनच काढतात. सो त्याची काय गरज नाही. सो मोस्टली ऑनलाईनच काढा. तुम्ही पण ऑनलाईन काढून या, कारण की इथं रेंज नसते. तुम्हाला इकडचा वायफाय कनेक्ट करायला लागतो, अंडरग्राऊंड आहे म्हणून. सो तुम्ही ऑनलाईनच काढून या. मी लिंक देतो वाटल्यास तर यूट्यूबच्या चॅनलच्या खालती कसं काढायचं तुम्ही तसं आहे. चला. तिथं बॅग ठेवली. आता इथे आपली चेकिंग होणार. चला, झाली चेकिंग. सो इकडे पाणीची पण सोय आहे. जसं आपल्याला इथे अशी बॉटल ठेवायची आणि पाणी चालू होतं, थंड पाणी. अच्छा, हमको सिखा रिया है. वरती ठेवायला लागेल वाटतं, असं थोडं होल्ड करायला लागेल. मस्त चिल्ड थंड पाणी येतो. फुल सेवा केलेली आहे गव्हर्नमेंटने. 40 रुपयाचं तिकीट आहे. सो मेट्रो आलेली आहे. आता डोर्स ओपन होतील. तेव्हा डोर्स ओपन झाले. आता आत जायचं. चला. स्टेशन आलं.
आता करूया एक्झिट आणि समाप्त करूया थोड्या वेळात मेट्रोचा अंडरग्राउंड मेट्रोचा सफर. सो तुम्हाला आता मी दाखवलं प्रॉपर मेट्रो कसं ट्रॅव्हल करतात. बाकी सगळं मी म्हणजे इन डिटेल घरी जाऊन सांगतो. आता इथून आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. सो एक्झिट घेतो आणि हा एक्झिट डायरेक्ट रेल्वे स्टेशनला ओपन होते. तर चला डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाऊ CSTच्या. सो या तुम्हाला दाखवतो एक्झिट. आता इथून एक्झिट आहे. हे बघा डायरेक्ट एलिव्हेटर आहे. उतरताना सीड्या आहेत आणि चढताना एलिव्हेटर आहे ऑब्व्हियसली, क्योंकि उतरताना गरज पण नाही आहे आणि चढताना पण गरज नाही. बट स्टील या आपण घेऊया. चल बघू. सो एक्झिट करताना ह्यांनी 3 रस्ते बनवलेले आहेत. 3 रस्त्यामधून परत पहिला एक्झिट जातो एवढ्या सगळ्या जागेवर, आझाद मैदान, परत इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आणि नंतर हा छत्रपती शिवाजी टर्मिनल जातो. आपण इथे जाऊ एक्झिट 2ला जाऊ आणि हा एक्झिट 3ची लिस्ट आहे. सो तुम्हाला जिकडे जायचं असेल त्या हिशोबाने तुम्ही बघा आणि तिकडे जावा. सो आता मी जातो एक्झिट A2मधून, जिकडे मला डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जायला भेटेल. चला. A2 डायरेक्ट CSTचं जो स्टेशन आहे त्याच्या खालती जे शॉपिंगचं हे आहे ना शॉप्स, त्याच्या खालती आपल्याला सोडतो. हे बघा तुम्हाला दिसलंच असेल. चला तरी दाखवतो. सो हे डॉगीज बाय झोपला आहे. सो हे फ्रेंड्स आता मेट्रो संपला आहे आणि आता आपण कनेक्ट झालेलो आहे CST रेल्वे स्टेशनला. हा आहे खालचा शॉपिंग सेंटर. हे बघा मोस्टली ते जिथे राहतात त्यांना समजलं असेल आता आपण कुठे. आता इथून गेलो, इथून लेफ्ट मारलं की डायरेक्ट CST रेल्वे स्टेशन आणि राईट मारलं की थोडं बघूया बाहेर काय काय. ते बघा मेट्रो हे स्टेशन. चल. सो हे काय आता आम्ही पोचलेलो आहे CST. सो CSTवरून आता आपण जाऊ नेरूलला. एल्स GTB नगरला जाऊ. तिकडे एक मित्र आहे त्याला भेटायचं आहे आणि मग तिकडून नेरूलला जाऊ. चला. सो ही लागली आपली पनवेल नेरूलची ट्रेन. आता ह्याच्यात आपण घरी जाऊ. चला. सो आता आपण ॲक्वा लाईन म्हणजे जे की आहे अंडरग्राऊंड मेट्रो तो आपण एक्सप्लोअर केला आणि आता आपण घरी जाऊ. घरी जाता जाता मध्ये एक मित्राला भेटू. तर ही आपली CSTला गाडी लागलेली आहे, पनवेल गाडी. त्याच्यातून आपण GTBला जाऊ, त्याला त्याच्यासोबत भेटू, जेवण करू आणि मग नंतर मी घरी जाईल. चला. हे बघा हा CST स्टेशन अगेन आणि आता आपण लवकरच घरी जाऊ. चला. सो हे काय आता आमचं झालेलं आहे. ठीक आहे झालेलं आहे म्हणजे काय झालं ते काय ते ॲक्वा लाईन फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही घरी चाललोय. काय बोलतो? काय नाही भाऊ, मस्त एन्जॉय केलं. परत भेटू नको. चल हट. ही गाडी नाही तुझी माझ्या समोरून. चला गाईज बाय. सो हे काय आता माझ्यासोबत जो मित्र होता त्याला मी सोडलेला आहे GTB नगरला आणि आता इथून ट्रेन पकडून मी जातो नेरूलला. चला जाऊया. सो हे गाईज आता मी पोचलेलो आहे नेरूलला. ही माझी ट्रेन आहे. सो आता नेरूलला बोललो आता घरी जातो आणि चिल मारतो आणि बघतो हा ब्लॉग कुठे कंटिन्यू करतो का, किंवा हा ब्लॉग पुढे जाऊन घरी जाऊन एंडच करेन आणि थोडी डिटेल्स देतो तुम्हाला ते ॲक्वा लाईनच्या बद्दल म्हणजे जे अंडरग्राऊंड मेट्रोच्या बद्दल. चला. सो हे गाईज व्हॉट्सअप आता आंघोळ करून झालेलं फ्रेश झालेलो आहे मी. सो या तुम्हाला डिटेल सांगतो की तिकीट कसं बुक करायचं ऑनलाईन. सेटअप करतो. तिकीट कसं ऑनलाईन बुक करायचं. एक ॲप एक 3-4 वे आहे. एक त्यांचा ॲप आहे, एक तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता किंवा एक तुम्ही तिकडे जाऊन फिजिकली तिकीट बाय करू शकता. बट सगळ्यात एक इझी वे आहे. त्यांचा एक नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, जो मी कमेंट बॉक्समध्ये टाकणार, लाईक कॅप्शनमध्ये वगैरे कुठेतरी टाकणार मी डिस्क्रिप्शनमध्ये. सो तो नंबर टाकणार. त्या नंबरला सेव्ह करा. कधी तुम्ही ॲक्वा लाईननी जाणार, प्रवास करणार, लाईक सिद्धिविनायक टू CST और वॉट एव्हर. सो तुम्ही बस त्या नंबरला सेव्ह करा, तिकडे हाय टाका, तिथे येणार बुक तिकीटवर क्लिक करा. नंतर जेव्हा तुम्हाला बुक तिकीटवर क्लिक करणार नंतर तुम्हाला एक वेगळ्या पोर्टलवर नेणार तो. सो तिकडे जाऊन तुम्हाला फक्त जिकडे जायचं आहे तो टाकायचा. लाईक मी सिद्धिविनायकवरून गेलो तर सिद्धिविनायकपासून मी तिकडला CST. सो सिद्धिविनायकपासून CSTचा तिकीट पडला मला काहीतरी समवेअर अराउंड, आय डोंट नो. बट तुम्हाला अशी काहीतरी स्क्रीन दिसेल. मी तुम्हाला दाखवतो स्क्रीन कशी दिसणार तुम्हाला. सो हे बघा अशी काहीतरी तुम्हाला स्क्रीन दिसेल. मी 2 तिकीट बुक केले कारण की आम्ही 2 जण होतो. सो 2 तिकीट बुक केले. 2 तिकीटचे झाले आमची 80. इट मीन्स सिंगल तिकीट काढलेला 40 रुपीज पर पर्सन.
हां 40 रुपीज जास्त आहे बट इनफ आहे. लाईक AC आहे, सगळं आहे आणि ट्रॅफिक बिफिक सगळं अवॉइड करतो. सो 40 रुपीज इज वर्थ मला तर वाटतंय. हां आणि कमी होऊ शकतो त्याच्यामध्ये कारण की ते गव्हर्नमेंट आहे. अँड देन तुम्हाला असं हे तिकीट येणार. हा तुम्ही फक्त तिकडे गेटला स्कॅन करा. हा स्कॅनर आहे, हा स्कॅन करा तिकडे, गेट ओपन होणार अँड देन तुम्ही त्या मेट्रोमध्ये जाऊ शकताय. दॅट्स इट. लय इझी आहे. तुम्ही त्या नंबरनीच करा कारण की तिकडे तुम्ही गेले स्टेशनला लाईक यु नो ऑफलाईन तिकीट काढायला म्हणजे आपण जसं लोकल तिकीट घेतो तसं तिकडे रेंज नाही आहे, काय नाही. तुम्हाला तिकडे ते ॲक्वाचा तुम्हाला वायफाय घ्यायला लागेल. मग ती सगळं खूप मोठी प्रोसेस आहे. हां कॅश असलं तर ठीक आहे तुम्ही घेऊ शकता बट ऑनलाईनचा काय प्लॅन करूच नका. जस्ट तो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे तो सेव्ह करा. कधी गेले तिकडे हाय टाका. 3 स्टेप आहे. हाय, त्याच्यानंतर एक 3 ऑप्शन आहे ना, बुक तिकीट, कॅन्सल तिकीट, समथिंग. बुक तिकीटवर क्लिक करा अँड देन पुढे तुम्हाला तो पोर्टलवर नेल. फक्त तुम्हाला जिकडे जायचं आहे तो टाका आणि जिकडे पोचायचं आहे जिकडून जाणार आहे तो टाका आणि जिकडे पोचायचं आहे तो टाका. दॅट्स इट. सो इथपर्यंत अगर व्हिडिओ बघितला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. टिल देन बाय बाय.